हिमायतनगर शहर विकासाच्या प्रतीक्षेत आहे का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था, ठिकठिकाणी साचलेली घाण आणि पाणीपुरवठा योजनेच्या नावावर खोदून ठेवलेले रस्ते यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। पावसाळ्यात तर नागरिकांच्या अडचणी आणखीन वाढल्या असून नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात आता संताप व्यक्त केला जातोय। हिमायतनगर शहरातील सराफा लाईन, परमेश्वर गल्ली, श्री परमेश्वर मंदिर परिसर, बाजार लाईन यासह विविध मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्लीबोळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे। पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खोदण्यात आलेले रस्ते अद्यापही पूर्ववत करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल, खड्डे आणि घाण पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला देखील सामोरे जावं लागत आहे। शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर डिवायडर बसवण्याची मागणी पालकांकडून वारंवार करण्यात आली आहे, मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे या परिसरात छोटे मोठे अपघात घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यातच अनेक भागांमध्ये नाल्यांमधील घाण पाणी थेट रस्त्यावर येत आहे। केर कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। नागेश शिंदे, एकमत डिजिटल, हिमायतनगर, नांदेड। नगर शहरामध्ये नगरपंचायतचा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। आपण पाहू शकता, अजून पूर्ण बरसात सुरूही झाली नाही। जवळपास 1-2 पावसामध्ये हिमायतनगरचा विकास हे रस्त्यावर वाहत आहे। चिखलमय सर्व रस्ते झालेले आहेत। पाणी नळ योजनेच्या नावाखाली सर्व रोडाची अवस्था एकदम बेकार झालेली आहे, खोदून ठेवलेले आहेत, चिखलमय अवस्था झालेली आहे। याच्यावर पर्याय दुरुस्ती म्हणून नागरिकाची मागणी आहे। छोटे छोटे बालकं आहेत, त्याच्यातून डास मच्छर ते येत आहेत आणि आरोग्याशी जनतेच्या खेळण्याचं काम हे गेंडा पांघरलेली नगरपंचायत, प्रशासन, लोकप्रतिनिधी असतील यांनी सोंग घेत आहेत आणि या सोंगाला प्रत्युत्तर देण्यासाठी येणाऱ्या 15 दिवसात पर्याय व्यवस्था जर नाही करून दिली तर भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष म्हणून रामभाऊ सूर्यवंशी मी आंदोलन छेडणार आहे। ठिकठिकाणी नाल्याचा कचरा व घाण पाणी रस्त्यावर आहे। या संदर्भात काय भूमिका घेणार? लाखो रुपयाचे टेंडर करून थातूर काम जनतेसमोर दाखवण्याचा मानस याने तयार केलेला आहे। कुठेतरी यायचं, झाडू मारायचा, थोडा पुंजाना भरायचा आणि घेऊन जायचं। आपण पाहू शकता, प्रत्येक वार्डात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक रोडला, प्रत्येक ठिकाणी ढग लागलेल्या आहेत पुंजाण्याचे। आणि नाली जर एकतर नाली काढत नाहीत आणि काढली तर ते भरून नेत नाहीत, अशी व्यवस्था झालेली आहे। हिमायतनगरमध्ये नळ योजनेच्या नावाखाली 19 कोटीची योजना आली। या घरोघरी पाणी देण्याच्या उद्देशानं हिमायतनगरचे टोटल रस्ते खोडून टाकले आणि एकही असा रस्ता असा ठेवला नाही, सगळी चाळणी करून टाकली आणि लोकांना आज या परिस्थितीमध्ये चालता येत नाही, अपघात होतात, वाहनं पडतात। ही अशी अवस्था हिमायतनगरची झाली। सोबतच हिमायतनगर शहर हे आता लोकवस्तीच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढलं। इथं शाळा आहेत, छोटे संस्था आहेत, परंतु या शाळेकडे जाताना सुद्धा हिमायतनगरमध्ये स्वच्छतेच्या प्रश्नामध्ये नंबर 1ला असं जागोजागी कचरा, जागोजागी घाण या पद्धतीने हिमायतनगरमध्ये हे झालेलं आहे। परंतु हे हिमायतनगर शहर आजच्या घडीला सर्वात असं गलिच्छ शहर म्हणून नाव रूपाला यायला लागलं। हिमायतनगरमध्ये हे सर्व नाली, पाण्याचा पुरवठा आणि शाळेच्या याच्यामध्ये जे काही आता रस्ता असते त्या रस्त्यामध्ये सुद्धा डिवायडर नाही, गतिरोधक नाही, अर्ध गती केला आणि अर्ध नाही, याच्यामुळे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात व्हायला लागले। तर हे सुद्धा बंद व्हावे, लवकरात लवकर हे कामं व्हावी आणि हिमायतनगरचं शहर स्वच्छ आणि सुंदर करावं। नमस्कार, मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर। आज आपल्या हिमायतनगर शहरामध्ये पाहू शकता मित्रो, पावसाची सुरुवातही नाही, टाकं गाव एकदम चिखलमय झालेलं आहे। मी तर म्हणतो ना, या हातगाव हिमायतनगर तालुक्यातील काही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा असे चांगले रस्ते असतील असं असणाऱ्या या शहराला कधी कधी वाटतं तालुका म्हणावं की एक मोठं खेळ म्हणावं। असं असणाऱ्या या शहरामध्ये 17 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष आणि कुठल्याच वार्डामध्ये स्वच्छता नाही, कुठल्याच वार्डामध्ये कुठल्या एखाद्या मुतारीची व्यवस्था नाही,
वार्ड क्रमांक 1 मध्ये कालिंगा गल्लीमध्ये एक शौचालय बांधकाम केलेलं आहे. त्या ठिकाणी आज पाहू शकता आपण कमरे एवढा ढीक पडला मित्रांनो. त्या रस्त्यावरून जायला सुद्धा लोकांना त्रास होतो. त्याबद्दल तक्रार केली, त्या तक्रारीची दखल कुणी घेतलेली नाही. ना नगरसेवक ना नगराध्यक्ष शिव कोणीच नाही. मग असा प्रत्येक गोष्टीचा जर विचार केलो आपण तर या हिमायतनगर शहरामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक या सर्वांना मग पाणी फिल्टरचे जे आता काल नळ कनेक्शन देणे चालू होते त्या टायमाला नळ कनेक्शनसाठी नगराध्यक्ष नगरसेवक पंचायत समितीचे लोक असे असणारे कमरावर हातावर कमरावर हात ठेवून असं असणारं प्रत्येक कनेक्शन कडून 2,000 घ्यायच्या जागी 4,000 रुपये घेऊन अशी असणारी जोरात वसुली केली मित्रांनो. अरे पाईपलाईन केली, त्या पाईपलाईनमध्ये कुठेही जाणे पुन्हा भुजवायचं काम केलेलं नाही. काय केली, गाडी जात नाही. आणि मग आम्हाला तर असं कळालं ज्या पाईपलाईनचं टेंडर ज्या गुत्तेदाराने घेतलेलं आहे त्या गुत्तेदाराकडे जसा होता रोड तसा रोड करायचं, त्याच्यावर जे आपण खोदकाम केलं त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रिटिंग करायचं सुद्धा त्या एस्टिमेटमध्ये लिहिलेलं आहे. परंतु गावातला नगराध्यक्ष या कुठल्या बाबतीत लक्ष न देता गावात कोण कसा गुत्तेदारी करतोय आणि त्या गुत्तेदारीमधून आपला फायदा कसा होतो एवढंच पाहतो मित्रांनो. मग असं असणारं नांदेड किनवट रोडला नालीचं बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामामध्ये सुद्धा त्या मी म्हणतो ना आम्हाला डायरेक्ट स्वतः कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं आहे मित्रांनो असं प्रत्येकाने कामाला जमणार नाही. गावाचा विकास थांबला जाईल. आम्ही तर म्हणतो ना बाबा या गावाचा विकास थांबला जाईल ना, या गावाचा सत्यानाश कोणी केला असेल त्या गावातल्या 4 मोजक्या लोकांनी केला मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सरकारकडून नाली बांधकाम झालं 161 रोड आपला नॅशनल हायवे नांदेड किनवट रोड दोन्ही साईडनं महाराष्ट्र राज्याच्या नियोजनानुसार नालीचं बांधकाम झालं. ते 100 फुटावर होतं. आता केंद्र सरकारचं काम झालं. ते काम आता त्यांनी 80 फुटावर आणलं. दोन्ही कोणी 10 फूट नाल्या जवळ घेतल्यात आणि त्या नालीचं बांधकाम फक्त 20 दिवस झालं. आज कमीत कमी 7-8 ठिकाणी ती नाली पडलेली आहे मित्रांनो. गावात पाण्याची सुरुवातही झाली नाही. पूर्ण चिखलमय वातावरण झालं. अरे कोण्या एखाद्या कर्मचाऱ्याकडे तक्रार केली तर कुठला कर्मचारी सक्रिय काम करत नाही. त्याच्यावर कोण्या नगराध्यक्षाची वचक नाही, कुठल्या नगरसेवकाची वचक नाही. फक्त या नगरसेवक नगराध्यक्षाचं एकच म्हणणं आहे जाओ यारो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा. आज हिमायतनगर शहरामध्ये जवळजवळ 450 ते 500 नळ कनेक्शन केले. त्या एका नळ कनेक्शन मध्ये कमीत कमी मी तर म्हणतो ना 2500 ते 2600 रुपये एका कनेक्शन मागे लुटण्याचं काम या नगरसेवक आणि नगराध्यक्षाने केलं मित्रांनो. आणि यापुढे जर असं तुम्ही त्रास देत असाल तर येणाऱ्या काळात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमची झोप बुडवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.